नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं एक पॉझिटिव्ह सेशन बघितला. सुरुवातसुद्धा निफ्टीनं 100-125 पॉईंट पॉझिटिव्ह केलेली. US मार्केट काल ऑलमोस्ट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेली, जवळपास 300 पॉईंटची तेजी करून बंद झालेली. आणि ग्लोबली ह्या युद्धाच्या न्यूजनंतर एक मार्केटला रिलीफ किंवा बाउन्स म्हणता येईल, टेक्निकली गरजेचं होतं. आणि थोडंसं एक मार्केटला या युद्धाचा कंटाळा आला असं म्हणा, की मार्केटला एक ओरिजिनल बाउन्स बॅकची आवश्यकता होती. तसं मार्केट बऱ्याच गोष्टी डिस्काउंट करून चाललं आहे. युद्ध पूर्ण तेजीनं आहे, पण मार्केटनं त्या युद्धाच्या न्यूजला कंटाळून थोडंसं एक बाउन्स बॅक घेतला असं आपल्याला म्हणता येईल. टेक्निकली म्हणलं मी, काल निफ्टीनं काल 24,300-350 डिफेंड केला. 24,350वरून काल रिकव्हरी 24,500पर्यंत आली ऑलमोस्ट. आणि आपण कालही सेशनमध्ये म्हणले की 24,600 कालचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि जर 24,600च्या वर मेंटेन राहिलं तर निफ्टी 24,800पर्यंत जाईल. आणि आज एंटायर दिवसभर निफ्टी जो आहे तो मोस्ट ऑफ द टाईम 24,600च्या वर मेंटेन राहिला. परिणामी क्लोजिंगला शेवटच्या 1 तासामध्ये दुपारी 2-2:30 नंतरनं निफ्टीला शार्प रॅली आली, जी निफ्टीला ऑलमोस्ट त्याचा नेक्स्ट रेजिस्टन्स 24,800 तिथंपर्यंत घेऊन गेली. निफ्टी 24,600 ते 24,800 शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासामध्ये चांगली रिकव्हरी बघायला मिळाली. त्या जोरावर निफ्टी ऑलमोस्ट 300 पॉईंट रिकवरून 24,750च्या आसपास बंद झाला आहे. सेन्सेक्ससुद्धा जवळपास 1,000 पॉईंट 900 पॉईंट पॉझिटिव्ह. बँक निफ्टी 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद आहे. ओव्हरऑल एक थोडीशी बाउन्स महत्त्वपूर्ण सपोर्टवरनं 24,300पासून काल घेतला आणि 24,600 क्रॉस केला रेजिस्टन्स. तिथून वर 750-800पर्यंत निफ्टी आले. एक बाउन्स आपल्याला या न्यूजच्या माहोलमध्ये, निगेटिव्ह न्यूजच्या माहोलमध्ये मिळालं आहे हे आपण म्हणता येईल. मार्केटनं थोडंसं या न्यूजला, इराण US इस्रायलच्या वॉरला थोडंसं साईडलाईन करून एक रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला आहे. सस्टेनेबल आहे का नाही ते थोडंसं आपल्याला, जोपर्यंत 25,000च्या वर आपण सस्टेन होणार नाही तोपर्यंत समजणार नाही. पण ओव्हरऑल मार्केट मला वाटते थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर युद्धामध्ये काही निगोसिएशन्सच्या गोष्टी आल्या तर मला वाटतं निश्चित चांगली रिकव्हरीसुद्धा मार्केटला येऊ शकेल. त्यामुळे ओव्हरऑल ट्रेड करायचं असेल उद्याच्या सेशनला तर निफ्टी 24,800-850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 24,850च्या वर मेंटेन राहिला तर 24,900 ते 25,000पर्यंत निफ्टी जाईल. म्हणजे 24,850च्या वर मेंटेन राहिला तर ऑलमोस्ट 25,000पर्यंत निफ्टी जाईल. अदरवाईज 24,800च्या खाली 24,600 आणि 24,500 हे दोन सपोर्ट रेंज आहेत. 24,500 आणि 600 हे दोन स्ट्रॉंग सपोर्ट झोन अजूनही आहेत, इंटॅक्ट आहेत. 24,850च्या वर रिकवर झाला तर 25,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. अदरवाईज 24,700 आणि 850 या रेंजमध्ये निफ्टी कदाचित ट्रेड करू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,000च्या वरती बंद दिलं आहे, ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे 59,000च्या वरती बँक निफ्टी 59,300 आणि त्यानंतर 59,500 ह्या दोन रेजिस्टन्स लेवल आहेत. 59,000च्या वर 59,300पर्यंत जाईल, त्याच्यावरती 59,500पर्यंत जाईल. 59,000च्या खाली आला तर 58,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला, तिथंपर्यंत डिक्लायनिंग येऊ शकेल. पण गेले 2 दिवस बॅक टू बॅक ज्या पद्धतीनं रिकव्हरी आली आणि प्रत्येक इच अँड एव्हरी डेज, जे काही सोमवारपासून युद्धाची सुरुवात झाली शनिवारपासून, आणि सोमवारी जसं मार्केट सुरू झाले इच अँड एव्हरी टाईम निफ्टी असेल प्रत्येक मेजर सपोर्ट लेवलवरून वरती गेला. म्हणजे सोमवारी 24,500-600वरून बाउन्स देऊन 24,850ला बंद दिला. काल 24,300वरून, बुधवारी 24,300वरून 24,500ला बंद दिला. त्यामुळे ज्या पद्धतीनं सपोर्ट रेंजवरून बँक निफ्टी बाउन्स घेण्याचा प्रयत्न करतो आहे, मला वाटतं मार्केट कुठंतरी एक बॉटम फाउंड करण्याचा प्रयत्न करत आहे. युद्धाची न्यूज जर कुठं कमी झाली, काही निगोसिएशनची चर्चा आली तर चांगली रिकव्हरीसुद्धा येऊ शकते. ओव्हरऑल मार्केटमध्ये डेटा खूप पॉझिटिव्ह आहे, पण युद्धाची न्यूज घेऊन थोडंसं निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. पण त्यातूनही मार्केट सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा मगाशी ज्या लेवल सांगितल्या त्यानुसार उद्या तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 2,000 शेअर वाढले, त्या बाजूला 950 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या सेक्टरमध्ये आज ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे सेक्टर्स वाढलेत. त्यामध्ये फार्मा, बँक्स, ऑटो, मेटल, एनर्जी, रियालिटी, ऑइल अँड गॅस सगळ्या सेक्टरमध्ये 1 ते 2% तेजी आहे. IT सेक्टर किरकोळ मायनसमध्ये राहिले. आज IT सेक्टरवर दबाव राहिला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर फ्लॅट आहे, 60 पॉईंट मायनस आहे. ओव्हरऑल 2 दिवस ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा रिलीफ रॅली आली. आपल्या मार्केटमध्येही काल आज चांगली रिलीफ रॅली आली. मला वाटतं जर
युद्ध थोडं जरी शांत होण्याच्या मार्गावर आलं तर मार्केटला रिकव्हरी रॅली कंटिन्यू राहू शकते. पण ओव्हरऑल अजून युद्ध सुरू आहे, त्यामुळे व्होलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि युद्ध अजून फुल फ्लेज सुरू आहे, त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी बघायला मिळू शकते. FIची विक्री कंटिन्यू सुरू आहे. काल FIने 8,300 करोडची विक्री केली, तर DISने जवळपास 11,000 करोडची खरेदी केली. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.